नमस्कार मंडळी, आज मी बनवते दही वडा। त्याच्यासाठी काय केलं, मी डाळ मुगाची आणि उडदाची भिजत टाकली। आपल्याला ही डाळ 5 ते 6 तास भिजवायची आहे आणि डाळ भिजून झाल्यानंतर तिला आपल्याला मिक्सर ग्राइंडरमधून बारीक करून घ्यायचं आहे। पाण्याचा जेवढा कमी उपयोग करता येईल तेवढा कमी उपयोग करायचा आहे। तुम्ही याच्यात थोडंसं पाणी ॲड करू शकता, नाही तर बर्फाचा खडा देखील ॲड करून तुम्हाला बारीक करून घ्यायचं आहे। बघा बारीक झाले डाळ, त्याच्यात थोडंसं जिरं आणि चवीनुसार मीठ ॲड केलं आहे आणि जेवढी ताकद आहे तेवढी सर्व ताकद लावून पीठ आपल्याला चांगलं फेटळून घ्यायचं आहे। जेवढं तुम्ही पीठ फेटणार ना तेवढे वडे खूप सॉफ्ट होतात आणि जेवढी ताकद आहे तेवढी लावून घ्यायची। नंतर काय करायचं, फेटळून झाल्यानंतर एका काचेच्या ग्लासात थोडंसं पाणी घ्यायचं आणि आपण जे फेटलेलं पीठ आहे ते त्याच्यात ॲड करायचं। बघा पीठ वरतीच तरंगते, म्हणजे पीठ चांगल्या प्रकारे फेटलेलं आहे। कढई घेतली आहे, कढईमध्ये मी तेल ॲड केलं आहे गरम करण्यासाठी। तेल आपल्याला जास्त पण गरम नाही करायचं आहे, मीडियम आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे। तो तिथे मी खजूर आणि चिंच भिजत ठेवलेली गोड चटणी बनवण्यासाठी, त्याच्यामध्ये 1 चमचा मी काळा गूळ ॲड केला आणि माझी गोड चटणी रेडी झाली। इथे तेल देखील गरम झालं, त्याच्यामध्ये एक एक करून वडे सोडून घेतलेत। बघा स्लो म्हणजे मीडियम गॅसवर आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत वडे आणि एकदम गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचे आहेत हे वडे आणि स्लो गॅसवर करायचे, जास्त फास्ट गॅसवर नाही करायचे, नाही तर ते कच्चे राहतील। बघा वडे रेडी झालेत आपल्या इकडे तळून आणि आता त्याच्यामध्ये अजून पुढची बॅच मी ॲड करते तळण्यासाठी वड्यांची। असं करून मी सगळे वडे तळून घेतले आणि इथे मी खजूर आणि चिंच ती मी मिक्सरला ग्राइंड करून घेतली आणि ती कढईमध्ये ॲड केली आहे। आता मी हिरवी चटणीसाठी कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची आणि थोडीशा डाळ्या ॲड केल्यात आणि थोडंसं पाणी ओतून ती ग्राइंड करून घेतली आहे। गोड चटणीमध्ये मी थोडासा मसाला ॲड केला आणि चटणी व्यवस्थित घट्ट होऊन दिले। मी गॅसवरती लवकर आणले, बघू शकता घट्ट झाले की 1 नंबर लागते गोड चटणी आणि ते गोड चटणी आपली रेडी झाली आहे। आता जे वडे बनवले त्यासाठी मी एका भांड्यात पाणी घेतलं आहे, हिंग ॲड केलं आहे आणि जे वडे आपण जे बनवलेले दही वड्यासाठी ते सर्व वडे मी त्याच्यात ॲड केलेत एक एक करून आणि व्यवस्थित आपल्याला वड्यांना भिजवून द्यायचं आहे या हिंगाच्या पाण्यामध्ये। वडे हिंगाच्या पाण्यात भिजले की मी जे दही आहे, जे मी फेटवून ठेवलेलं साखर ॲड करून सर्व वडे एक एक करून त्या दह्यामध्ये आपल्याला डीप करायचे आहेत आणि ते दही वडे आपल्याला एका प्लेटमध्ये ॲड करून घ्यायचे आहेत आणि वरनं आपल्याला थोडंसं दही ॲड करायचं आहे त्याच्यावरती। दही ॲड करून झालं की त्याच्यावरती आपल्याला हिरवी चटणी आणि आपण जी बनवलेली गोड चटणी, ह्या दोन्ही चटणी आपल्याला त्याच्यावरती ॲड करायची आहेत आणि त्याच्यावरती थोडंसं टेस्टनुसार आपल्याला चाट मसाला आणि थोडासा लाल तिखट मसाला ॲड करायचा आहे। अप्रतिम लागतात, एकदा नक्की बनवून बघा। अशा प्रकारे दही वडे घरच्या घरी खूप सॉफ्ट लागतात। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील माझ्या पेजवरती। आवडल्या असेल तर कमेंट करायला देखील विसरू नका। धन्यवाद।